मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश। पोलिसांची नोटीस प्राप्त झाल्याची जरांगेंच्या सहकार्यांची माहिती। मराठा उपसमितीची आज पुन्हा बैठक। मराठा आरक्षणाबाबत सरकार नवा GR काढणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। बैठकीत काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं। जरांगेंच्या उपोषणावर आज मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी। काल कोर्टाने फटकारल्यानंतर आज काय आदेश येतो याकडे सगळ्यांचं लक्ष। CSMT बाहेरील CCTV पॉलवर चढून मराठा आंदोलकांनी फडकावला झेंडा। कोर्टाने फक्त आझाद मैदानात परवानगी, मात्र आंदोलकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं चित्र। मराठा आंदोलकांचा आज पुन्हा CSMT बाहेर मुख्य रस्त्यावर ठेका। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त। CSMT परिसरातील रस्त्यांवर आजही मराठा आंदोलकांची गर्दीच गर्दी। स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। दुपारपर्यंत आझाद मैदान वगळता इतर परिसर खाली करण्याचे कोर्टाचे आदेश। मानखुर्द टोल नाक्यावर वाहतूक कोंडी। नाकाबंदी केल्यानं वाहतूक धीम्या गतीनं। अवजड वाहनांसह आंदोलकांच्या वाहनांना मुंबईत जाण्यास मनाई। मराठा आंदोलकांना मुंबईतले सगळे रस्ते मोकळे करण्याचे कोर्टाचे निर्देश। फक्त आझाद मैदानात उपोषण सुरू ठेवा अशा सूचना। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। छगन भुजबळांना महत्त्व देत नाही जरांगेंचा पलटवार। मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, शेवटचा सांगतोय। हुल्लडबाजांना भरला दम। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत धडकणार, भुजबळांचा इशारा। कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान। तर सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला। चीन आणि जपानच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतले पंतप्रधान मोदी। SCO मध्ये दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशविरोधात कठोर कारवाई करणार असं केलं प्रतिपादन। महापुराचा पंजाबच्या 9 जिल्ह्यातील 1300 पेक्षा जास्त गावांना फटका। मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू। अफगाणिस्तानात भूकंपानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पोहोचली 1100 पार। भारताकडून मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य रवाना। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून आंदोलकांना हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। कोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। CSMT परिसरातील रस्त्यांवर आजही मराठा आंदोलकांची गर्दी कायम आहे। स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मराठा आंदोलकांकडून वेगवेगळे खेळ खेळत CSMT स्टेशनमध्ये हुल्लडबाजी करण्यात आली होती। याचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला। कोर्टाच्या आदेशानंतर आजही मराठा बांधवांची स्टेशनमध्ये गर्दी पाहायला मिळते। CSMT परिसरात मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी सुरूच आहे। आंदोलक लाईट्सच्या पोलवर चढताना दिसतायत। मराठा आंदोलकांची सर्व वाहनं नवी मुंबईतल्या APMC मध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून CSMT परिसरात असलेल्या आंदोलकांची वाहनं काढण्यास सुरुवात केली आहे।
पोलिसांकडून सीएसएमटी स्थानकाच्या परिसरातील गाड्या हटवण्यास सुरुवात झालेली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिकेच्या वतीनं सीएसएमटी परिसर स्वच्छ करण्यात येतोय. नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. सरकारची सामंजस्याची भूमिका आहे. कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई करावी लागेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. सुप्रियाताईंसह सर्वांना विनंती आहे की सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजू नका. विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. चर्चा करायची कुणाशी, माईकवर चर्चा होते का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंना विचारलाय. सरकारला आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून आम्ही मार्ग काढू. चर्चेला कुणी समोर आलं तर चर्चा लवकर होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून मंत्री भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं. सीएसएमटी परिसरात शांतता राखावी असं आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलंय. तर आंदोलक नाही तर सरकार हुल्लडबाजी करत असल्याची टीका जरांगे यांनी सरकारवर केली. आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा, नाहीतर राज्यभरातील 5 कोटी मराठे मुंबईत येतील, असा इशारा देत जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मराठा समाज मागास नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितल्याचं वक्तव्य मंत्री भुजबळ यांनी केलं. तरीही मराठा समाजाला आणखी 10% आरक्षण दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. 50% आतील आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी असल्याचं मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय. तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण असल्याचं भुजबळ म्हणाले. जरांगे म्हणतात, जे शेती करतात ते कुणबी आहेत, मग सर्व समाजाचे लोक शेती करतात, सर्वांना कुणबी म्हणायचं का, असा सवाल मंत्री भुजबळ यांनी जरांगेंच्या वक्तव्यावरून उपस्थित केलाय. ओबीसीमध्ये दुसरे वाटेकरी नको असल्याचं वक्तव्य मंत्री भुजबळ यांनी केलंय. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार भुजबळांनी केलाय. तर दुसरे वाटेकरी आल्यास आम्ही देखील राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा भुजबळ यांनी दिला. आमचा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसींचं आरक्षण कमी होता कामा नये. जरांगेंना शुभेच्छा. मात्र ओबीसींवर अन्याय नको, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये हेच आम्ही सांगत होतो आणि ज्यांनी जरांगेंना भेटी दिल्या आहेत त्या नेत्यांनी आपली ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बोगस कुणबी बनवून शिरकाव कोणी करत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा हाकेंनी दिलाय. मराठा समाजाला कुणी बदनाम करत असेल तर त्यावर कारवाई व्हावी. तसंच हैदराबाद गॅजेटियरबाबत काय करता येईल यावर विचार सुरू आहे, असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आंदोलनावर तातडीची सुनावणी घेण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेची कोर्टानं दखल घेत तातडीनं सुनावणी केली. मराठा आंदोलनामध्ये हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद सरकारनं कोर्टात केला. तर नियमाच्या पालनाची कमी दिल्यामुळे आंदोलनाला परवानगी दिल्याचा युक्तिवाद सरकारनं केलाय. नियमांचं उल्लंघन झालंय, तुम्ही कारवाई का केली नाही, असा सवाल कोर्टानं महाअधिवक्त्यांना केलाय. तर तुम्ही उल्लंघन झाल्यानंतर नोटीस का बजावली नाही, असा सवालही कोर्टानं अधिवक्त्यांना केला. कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करू, महाअधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हटलंय. रस्ते अडवले तेव्हा तुम्ही गप्प का होतात, तुम्ही ताबडतोब रस्ते खाली का केले नाही, अधिवक्त्यांना कोर्टानं हा प्रतिसवाल केला. मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळं घडवून आणलं जातंय, असा युक्तिवाद सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केलाय. तर सरकार आंदोलकांना बाहेर काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. मराठा आंदोलनाच्या सुनावणी दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलकांनी मुंबई हायकोर्टाच्या 4ही बाजूनं गर्दी केली, कोर्टाला घेराव घातला आणि रस्ते अडवले. हे शांततेचं आंदोलन आहे का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आंदोलनावरून केला. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आम्ही जरांगेंना उपचारासाठी सूचना देऊ शकतो, असंही कोर्टानं म्हटलंय. आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास व्हायला नको, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आंदोलनाला विरोध नाही, मात्र नियमांचं पालन करावं. 2 दिवसात सर्व पूर्ववत करण्याचे आदेश कोर्टानं दिले.
आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी कुठेही वावरू नये. पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं. आमरण उपोषणाला परवानगी नसल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय. तर 5,000पेक्षा जास्त आंदोलक न आणण्याची आयोजकांची जबाबदारी असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. एअर अलायन्सच्या संकेतस्थळावर 1 आणि 5 सप्टेंबर रोजी मुंबई अमरावती मुंबई या विमानसेवेचं बुकिंग सुरू झालेलं आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड आल्याच्या कारणावरून अमरावती मुंबई विमानसेवा तुर्तास बंद करण्यात आली होती. मात्र विमानाचा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून आजपासून एअर अलायन्सची अमरावती मुंबई सेवा सुरू होते. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अनेक धरणं ओव्हरफ्लो झालेली असून गेल्या काही दिवसांपासूनचा विसर्ग कायम आहे. धरणांमध्ये जवळपास 94 पाणीसाठा जमा झालाय. गौरी विसर्जनानिमित्त आज मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन खात्यानं जारी केलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील मत चोरीचा मुद्दा काँग्रेसनं पुन्हा चर्चेत आणलाय. विधानसभा निवडणुकीआधी 6,000हून अधिक बोगस मतदारांची नावं काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासनानं वगळली होती. अजूनही या क्षेत्रात हजारो बोगस मतदार असल्याची शंका काँग्रेसनं व्यक्त केली आहे. जालना शहरातील वली मोहम्मद दर्गा परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या. किरकोळ कारणावरून दगडफेक झाली असून सीसीटीव्ही तपासून पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. मुळशी तालुक्यातील 50 गावांसाठी वरदान ठरलेलं मुळशी धरणात मुबलक साठा झालेला आहे. मुळशी धरणात 98.33% पाणीसाठा झालाय. मुळशीकरांची वर्षभराची पाण्याची चिंता त्यामुळे मिटलेली आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय. पवना धरणातून नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवून एकूण 4,500 क्युसेक करण्यात आलेला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग टप्प्याटप्प्यानं कमी अथवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसामुळे काढणीला आलेला मूग आणि उडीद खराब झालाय. उडीद आणि मुगाला आता 5,000 देखील भाव मिळणार नाही असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंत्राटी स्वरूपात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. जामखेडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दहशत निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा वापर होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नागपूर शहरात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलंय. अस्वच्छता, साचलेलं पाणी आणि हवामानातील बदलामुळे साथीच्या आजाराचा धोका वाढलाय. गेल्या 8 महिन्यात डेंग्यूचे 148, स्वाईन फ्लूचे 27 आणि चिकनगुनियाच्या 16 रुग्णांची नोंद करण्यात आली. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेनं मिशन रेबीज कार्यक्रम सुरू केलाय. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील 20,000 कुत्र्यांना मनपातर्फे अँटी रेबीज लस देण्यात येते.